आज बुधवार आहे, तर छान कोलंबी बनवूया आपण. कोलंबी स्वच्छ करून धुवून घेतली. पावसाळ्यात कांद्याला छोटे छोटे मोड येतात, मग ते कांदे फेकून नाही द्यायचे. असे आपण झाडं लावलेली असतील त्याच्यात ठेवून द्यायचे. ते झाडांमध्ये ते आपोआप पाती वाढतात. त्या थोडंसं माती थोडंसं गाडून ठेवायचं, मग पाती वाढतात. त्या तीच घेतलेली आपण कापून चिरून धुवून घेतलेली आहे. एक मोठा कांदा कापला, त्याचबरोबर आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून ठेवली. गॅसवर कढई तापवायला ठेवली. कढई थोडीशी गरम झाली की तेल टाकूया. त्याच्यात तेल टाकलं, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट थोडीशी कलर बदलेपर्यंत परतून घ्यायची. कापलेला कांदा तो पण थोडासा कलर बदलला पाहिजे. कलर बदलला की आपण कापून ठेवलेली कांद्याची पात ती टाकूया. कांद्याची पात टाकून परतून घेतलं की हळद, मसाला, चवीपुरता अंदाजे मीठ टाकून मिश्रण एकजीव करायचं आहे. आणि हे बघा, तेल एकदम कमी टाकलेलं आहे. तेल खूप नाही टाकलेलं आहे. तेल ही कमीच वापरायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित परतून साफ केलेली कोलंबी टाकून तीही परतायची आहे. परतली की चिंचेचं पाणी करून ठेवलेलं आहे तेही टाकलं. आता व्यवस्थित परत एकजीव करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं की जवळजवळ 6 ते 7 मिनटं बारीक गॅसवर वाफ येऊन द्यायची आहे. वाफेवरच बनवायचं आहे. परत एक्स्ट्रा पाणी नाही, कारण का चिंचेचं पाणी टाकलेलंच होतं. ही खाण्यासाठी रेडी.